बरं का, त्या दिवशी सकाळी कल्याणच्या कार्यशील मित्रमंडळातून मला फोन आला आणि त्या कॉलवर ते म्हटले की हॅलो हॅलो किरण, अरे तुला माहिती आहे ना, आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला कार्यशील मित्रमंडळाची मुलं कुठल्या ना कुठल्या समाजातल्या घटकासाठी एक मदत घेऊन जातो म्हणून. तर यावर्षी आम्ही शहापूरला चाललो आहे. सावरकुट नावाचं एक गाव आहे, वैतरणा धरणाच्या पायथ्याशी. 21 फेब्रुवारीला जायचं आहे. येतोस का तू? आम्हाला म्हणजे भेट दिली. हे पहा, हेच ते कार्यशील मित्रमंडळाचे फ्रंटलाइनर्स जे आज निघालेत सावरकुट या गावातील आदिवासी पाड्यातील लोकांना धान्य आणि कपड्यांचं वाटप करण्यासाठी, तसेच त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटण्यासाठी. गीत गारे धुंदवारे ओ नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, बिर बिर जारे, गीत गारे धुंदवारे. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते, सुगंधी फुलाला नशा आज आली, सळा शिंपीला प्रीतीने निसर्ग हा भवती रे, जीवन सफर करा मस्ती रे, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंदवारे. एका आदिवासी पाड्यामध्ये जात आहोत ज्याचं नाव आहे सावरकुट. अत्यंत दुर्गम असं हे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आत्ता नुकतंच लाईट सेवा आलेली आहे. एक सुंदर गाव आहे, परंतु ज्या सरकारी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेल्या नाही आहेत. तर आम्ही कार्यशील मित्रमंडळ आणि आमचे जे देणेकरी आहेत, आम्ही प्रत्येकाकडून मदत मागितलेली आहे आणि सगळ्यांच्या सढळ हस्ते जी मदत आलेली आहे त्याने आम्ही त्यांच्यापर्यंत धान्य आणि शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि गाडीत धमाल मस्ती चालू आहे. पोचेपर्यंतचा हा प्रवास आपण या ब्लॉगद्वारे बघणारच आहोत, तर मजा करूया. ये देखो, या दृश्यात तुम्ही जे बघता ना मित्रांनो, ती आहे कार्यशील मित्रमंडळाची गेल्या आठवड्याभराची मेहनत. त्यांनी फक्त एक अपील केलं आणि तब्बल 6 क्विंटल इतकं धान्य जमा झालं. आणि त्याचबरोबर सावरकुट या आदिवासी पाड्यात वाटण्यासाठी हे जमा केलेले काही कपडे. हे चला थोडं चहा घेऊ. Deep within, here we go, but somehow I'm caught in the middle. Is this the end before we've even begun? Should I work against the flow, a drop in the ocean so endless,
reaching for our moments miles above. I just need one. Diving in to all this endless space. Falling stars, but still I see you. Sweet escape, a lovely start, but letting go's the hardest part. Swimming in this deep, deep blue. Hold my breath, looking up. Life moves in ways that keeps changing. Catch a glimpse of what was you and me. It's gone again. Sinking in, back on the shore. One foot in front of the other. Close my eyes and feel you hold my hand just like you used to back then. आहा, अमृततुल्य चहा ब्रेक घेतोय आम्ही इथे. नाश्ता झालेलाच आहे आणि आता थोड्याच वेळात या आपल्या स्पॉटवरती पोहोचणार आहोत. तर जराशी चहा घेऊयात, फ्रेश होऊयात आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूयात. चला, थँक्यू. Space, falling stars, but still I see you. A sweet escape, a lovely start, but letting go's the hardest part. Swimming in this deep, deep blue. I know I'm floating on this dream, but soon comes morning. For now I'll embrace our wondrous sea. Diving in to all this endless space. फॉर्च्युनेटली आम्हाला इथे एक 4 व्हीलर त्या गावातनं अरेंज झाले, जिकडे आम्हाला हे सगळं धान्य न्यायचं आहे. त्यामुळे आता त्या 4 व्हीलरमध्ये आम्ही त्या सगळं जे धान्य या बसमध्ये ते लोड करतो आहे आणि मग त्या पाड्यात जाणार आहोत. Deep within, here we go, but somehow I'm caught in the middle. Is this the end before we've even begun? Should I work against the flow? A drop in the ocean so endless, reaching for. आता हे सगळं सामान या गाडीमध्ये लोड होतंय आणि ही गाडी थेट आपल्या त्या आदिवासी पाड्यात जाईल आणि मग आपला तिकडचा जो मेन कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे. आणि मित्रांनो, अवघ्या मुंबापुरीची तहान भागवणारं हेच ते मध्य वैतरणा धरण. तर म्हणजे अशा प्रकारे फायनली आम्ही या गावात पोचलो आहे. बसमध्ये जे काही साहित्य आम्ही आणलं होतं, अन्नधान्य आणलं होतं, ते सगळं 2 छोट्या 4 व्हीलरमधून भरून आम्ही आता इथे गावात आणलं आहे आणि आता फायनली गावात पोचलो आहे. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की हा एक आदिवासी पाडा आहे जिकडे हल्लीच वीज पोचली आहे. त्यामुळे ही एक त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आता एक काम करूयात, बाकीचा पुढचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला मी सांगेनच, पण त्याचबरोबर आपण हा पाडा कसा दिसतोय आणि इकडची जी घरं आहेत ती कशी आहेत, एकंदरीत दृश्य कशी आहेत ते बघूयात या माझ्यासोबत. आए हैं हम खाली हाथ, जाएंगे हम खाली हाथ. जब से जन्मे हैं सिर्फ हमने मांगा है, अपनी मुट्ठी खुली कर दी हमने आज, तो दुआओं के लिए उठे हैं हजारों हाथ.
आमच्या मंडळाचं नाव आहे कार्यशील मित्र मंडळ, चक्की नाका कल्याण पूर्व या ठिकाणाहून आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या ठिकाणी भेट देत असतो. तर यावर्षी आम्हाला आपल्या सावरकुट या गावाची माहिती मिळाली. आमचे मित्र, आमच्या मंडळाचे मार्गदर्शक संजोग जाधव यांच्या परिचयाने छगन भगत आणि दिनकर पवार यांच्या सहाय्याने आम्ही आपल्याला भेटायला आलेलो आहोत. आम्ही आमच्या परीने सहकार्य करण्याची एक आमची मनीषा आहे आणि ते सहकार्य आपल्यापर्यंत पोहोचावं. आम्हाला माहिती मिळाली आपण अतिशय दुर्गम भागात या ठिकाणी आपलं जीवनमान घालवत आहात. तुमच्याकडे महावितरणाची म्हणजे लाईटची व्यवस्था आत्ताच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी झालेली आहे. अशा या दुर्गम भागात आपल्याला बऱ्याच अडचणींना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आहे आणि एक छोटीशी का होईना एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्यापर्यंत आपल्या सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मी या ठिकाणी ज्या कुटुंबाचं नाव घेईल त्यांनी पुढे येऊन ती अल्पाची भेट स्वीकारायची आहे. हे वाटप करण्यासाठी ज्या मंडळींनी सढळ हस्ते मदत केली त्यांचे कार्यशील मित्रमंडळ सदैव ऋणी राहतील. भारतीय संस्कृतीमध्ये ना अन्नदान हेच श्रेष्ठ दान मानलं जातं आणि कार्यशील मित्रमंडळाचं एक तत्व आहे की ज्यांची पोटं तुडुंब भरलेली आहेत अशांना पुन्हा पुन्हा जेवू घालण्यापेक्षा ज्यांना एका वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे अशांना जेवू घालणं जास्त समाधानकारक आहे, नाही का? हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसानी माणसाशी माणसासम वागणे. ह्या गाण्याच्या लाईनी किती सुंदर आहेत नाही का? अर्ध जग जिंकलेला आणि पूर्ण जग जिंकण्याची इच्छा असलेला सिकंदर मरताना आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, माझं प्रेत जेव्हा तुम्ही न्याल तेव्हा माझे हात पेटीच्या बाहेर मोकळे सोडू द्या. जगाला कळू द्या पूर्ण जग जिंकायला निघालेला सिकंदर मरताना मोकळ्या हाताने गेला, रिकाम्या हाताने गेला. पद आणि पैसा हे काही सोबत येत नाहीत. मिळालेली माणुसकी हीच आपल्याला कामी येते. आज आम्ही सावरकुट या ठिकाणी या आदिवासी पाड्याला भेट दिली. अतिशय हाल अपेष्टा सहन करत हे आपलं आयुष्य जगत आहेत. पावसाळ्यात तर यांची अवस्था खूप बिकट होते, ना रस्ते ना वीज. मुळात या गोष्टींची शो शायनिंगगिरी करणं हे आम्हा कार्यशील मित्रमंडळीला मान्य नाही, पण किमान असं आम्ही करतोय, एक छोटंसं मंडळ असं करतंय आणि या मंडळाच्या कडून ऊर्जा घेऊन जर कोणाला काही करावं असं वाटलं तर ते सोन्याहून पिवळं होईल. म्हणूनच हा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करेन, शक्य तितकी आपल्या शेजारी, आपल्या आजूबाजूला जे गरजू व्यक्ती आहेत, ज्यांना खरंच
त्यांच्यापर्यंत सुविधा पोचत नाहीत, अशा मंडळींना सरळ हस्ते शक्य होईल तसं मदत करण्याचा प्रयत्न करा. नमस्कार. आम्हाला म्हणजे भेट दिली त्याचा आम्हाला बरा वाटला. बरं वाटलं ना, चला आम्हालाही बरं वाटलं. ओके, सो मित्रांनो, असा होता आमचा आजचा प्रकल्प. कार्यशील मित्रमंडळ यांची ही सगळी मंडळी आहेत ती अतिशय उत्साहपूर्ण आहेत आणि खूपच कार्यशील नावाप्रमाणेच आहेत. यांच्यासोबत मला नेहमी यायला आवडतं. आजच्या व्हिडिओचा थॉट आता शोभितने सांगितलंच. हे जे तुम्हाला आता आम्ही दृश्य दाखवली ती फक्त दाखवून त्याच्यामागे काही शोबाजी करण्याचा आमचा उद्देश नव्हता. हे जे काही थोडेसे दृश्य दाखवता आम्ही त्यांना देतानाचे दाखवले त्याच्यामागे एकच हेतू आहे, ते म्हणजे जे कार्यशील मित्रमंडळाचं बघून आपण देखील आपल्या आजूबाजूला डोळसपणे बघून जर कोणी गरजवंत दिसलं तर त्यांना जरूर मदत करा. हाच या व्हिडिओचा थॉट होता. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या शनिवारी. तोपर्यंत काळजी घ्या, कारण तुमचं माझं आयुष्य असो किंवा आपला हा व्हिडिओ प्रत्येक क्षण खास हवा. आणि अगदी या क्षणापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.